नमस्कार शेतकरी मित्रांनो, हवामान अंदाजाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये नुकत्याच काही दिवसांमध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे, परंतु या मान्सूनच्या पावसाच्या अगोदर राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ माजवला आहे। मागील काही दिवसापासून राज्यामध्ये अतिवृष्टी होत असून काल देखील राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे। तसेच हवामान विभागाने जाहीर केलेल्या आजच्या नवीन हवामान अंदाजानुसार पुढील 48 तासांमध्ये राज्यामधील या काही जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा जाहीर करण्यात आला आहे व राज्यामधील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे। तर मग ते कोणते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे? चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, भारतीय हवामान खात्याने 21 मेला अंदमानामध्ये दाखल झालेला मान्सून सध्या श्रीलंकेमध्ये असल्याचे स्पष्ट केले आहे। तथापि येत्या 6 ते 7 दिवसांमध्ये श्रीलंकेमध्ये आलेला मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। 31 मेला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते असा अंदाज आहे। दुसरीकडे राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मान्सून पूर्व पाऊस सुरू झाला आहे। आज देखील मान्सून पूर्व पावसाने पोषक परिस्थिती असल्याचा अंदाज हवामान खात्याने देखील जाहीर केलेला आहे। याबरोबरच भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या आजच्या नवीन हवामान अंदाजानुसार आज राज्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। याशिवाय आज राज्यामधील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज खानदेशामधील धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये आणि मध्य महाराष्ट्रामधील अहमदनगर, नाशिक, पुणे आणि विदर्भातील अकोला येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे। तसेच आज दक्षिण कोकणामधील सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रामधील सातारा आणि कोल्हापूर तसेच विदर्भ विभागातील अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मग या 12 जिल्ह्यांना आज वादळी पावसाचा येलो अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे। तर मग राज्यामधील हवामानाबद्दलची अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।